कॅलिडोस्कोप एका सामान्य माणसाचे विलक्षण आत्मचरित्र. लेखक आणि सादरकर्ते राजीव शांताराम थत्ते. एका 64 वर्षाच्या तरुणांनी लिहिलेलं हे साधं सोपं आत्मचरित्र आहे. या चरित्रात तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणारे अनुभव कोणीतरी सांगितले आहे असंच वाटेल. प्रत्येकाने आपले जीवन कसे गेले ते सांगण्यात तर खरी मजा आहे. त्यात जर तुमच्या आयुष्यात आगळ्या वेगळ्या अनोख्या घटना घडल्या असतील तर ते वाचकांना नक्कीच आवडेल. मी तसाच प्रयत्न केला आहे. तुम्हाला या चरित्राच्या रूपाने एका सामान्य माणसाचे विलक्षण जीवन कळावे हाच या कॅलिडोस्कोपचा उद्देश आहे. कॅलिडोस्कोप मध्ये जसजसे रंग, आकार, प्रकार बदलत जातात किंबहुना कॅलिडोस्कोप हलवताना पुढल्या क्षणी तो कोणता आकार दाखवणार आहे याचीही आपल्याला कल्पना नसते. आयुष्यही असेच क्षणोक्षणी बदलत जाते. आपण कल्पनाही केली नसेल असे प्रसंग उद्भवतात, ओढवतात. ते सारे वाचण्यातही एक वेगळीच मजा असते. दुसऱ्याचे आत्मचरित्र वाचताना आपण स्वतःचे आयुष्य कसे गेले, कसे घालवले त्याचाही वेध घेता येतो. तसा वेध घेण्याची इच्छा आपणा सर्वांना हो ही ईश्वरचरणी प्रार्थना. संध्याचा परिचय. मी B.Pharmच्या शेवटच्या वर्षाला असताना माझी बहिणी सौ भारती दादरच्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वाचनालयात अभ्यासाला जायची. ती BA मराठी करत होती. एक दिवस भारतीने संध्या पाटणकर नावाची सुरेख दिसणारी मुलगी BAच्या अभ्यासाला मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वाचनालयात येते. ती सुंदर आहे, किंचित बुटकी, 5 फूट उंचीला, पाल्याला राहते. वडील PWD मध्ये इंजिनियर आहेत. तुला पसंत पडेल असं वाटते. पाहिजे तर एकदा येऊन बघ मला सांगितले. सुंदर म्हणजे किती सुंदर, मी गमतीने विचारलं. किंचित मधुबाला सारखी दिसते, भारती उद्गारली. दुसऱ्या दिवशी इको बुलेटिन नावाच्या UDCTच्या वार्षिकाचा अंक प्रकाशित होत होता. त्याचा मी संपादक होतो. त्यात माझ्या कथा, कविता छापून आल्या होत्या. मी प्रिंटरकडे जाऊन इको बुलेटिनचा पहिला अंक घेतला आणि तो अंक घेऊन संध्याला भेटायला गेलो. सो भारतीही त्यावेळी तिथेच होती. मी प्रथम भारतीला भेटलो. थांब, मी तुझी संध्याशी ओळख करून देते, भारती म्हणाली. मी खरे तर संध्याला बघायला चालू होतो. संध्या बाहेर आली. एवढेसे खांद्यापर्यंत येणारे कोळे केस, नाजूक चेहरा, गोरी, सरळ तजेलदार नाक, रंगीत शर्ट, बेलबॉटमची पॅन्ट, प्रसन्न हास्य. संध्या मला फारच आवडली. मी इको बुलेटिनचा अंक संध्याला दिला. सौभाग्यवती भारतीला द्यायला माझ्याकडे दुसरी प्रत नव्हती. मी तुला नंतर देईन, मी भारतीला म्हणालो. काहीच हरकत नाही, तू संध्याला द्यायला अंक आणला आहेस तर तू तिलाच दे, भारती हसत हसत म्हणाली. आणखी बोलण्यासारखे काहीच नव्हते. मी एकदा पुन्हा संध्याला डोळे भरून बघितले आणि UDCTला परत आलो. घरी आल्यावर भारतीनं विचारलं, कशी काय वाटली संध्या? सुंदर, मला पसंत आहे, मी उद्गारलो. कोणाविषयी बोलताय तुम्ही? आईनं प्रश्न विचारला. भारतीनं मला एक मुलगी दाखवली. सुंदर आहे, मी त्याच्याशी लग्न करायचा विचार करतोय, मी आईला सांगितलं. आता तू 21 वर्षाचा होणार, एवढ्यात तू लग्न करायला लागलास,
आधी मास्टर्स डिग्री करायची, मग नोकरी पकडायची आणि मग लग्नाचा विचार करायचा. आणि भारती, तूही लक्षात ठेव, तुमच्या नवऱ्यांना मास्टर्स डिग्री पास केल्यावरच लग्नाची परवानगी दिली गेली. राजीवच्या बाबत मला कोणतीही घाई केलेली चालणार नाही. आणि याविषयी या घरात पुन्हा चर्चा नको. समजलं ना काय म्हणतीये ते? भारतीनं होकारार्थी मान हलवली आणि माझा लग्नाचा विषय तिथेच पारगळला. महारोग. युनिव्हर्सिटीतून बीफार्म होण्याच्या सुमाराला एक विचित्र घटना घडली. त्यावेळी माझ्या बोटाची नखं झडायला लागली. निदान मला तरी तसे वाटले. त्यावेळी माझा दुसरा भाऊ सुधीरचे नंदिनीशी लग्न ठरले होते. हाही एक प्रेमविवाहच होता. माझ्या अंगावर लाल चट्टे उठायला लागले. मी मेडिकलची पुस्तके वाचली आणि त्यावरून निष्कर्ष काढला की मला महारोग झाला आहे. मी बीफार्मला फर्स्ट क्लास मिळवला होता. 5 जुलै 1979 ला सुधीरचे लग्न ठरले होते. ते लग्न आटपायचे. आई बाबांच्या पायावर बीफार्मचे फर्स्ट क्लासचे डिग्री सर्टिफिकेट ठेवायचे आणि हिमालयात तपस्या करायला निघून जायचे असे मी मनात ठरवले होते. सुधीरचे लग्न झाले. लग्नातली पाहुणे मंडळी पांगली आणि माझा आता हिमालयात प्रयाण करायचा दिवस आला. मी सहज विचार केला की आपल्याला महारोग झाला आहे हे सगळ्या लक्षणांवरून दिसत आहे, पण एकदा डॉक्टरना दाखवायला काय हरकत आहे. मी सायनला डॉक्टर पारेख म्हणून स्किन स्पेशालिस्ट होते, त्यांना दाखवायला गेलो. त्यांनी मला तपासले, बोटे तपासली, डाग पडले होते तिथेही पाहिले. शेवटी त्यांच्या हिंगातून पाहिले. बेटा, तुम नाखून खाते हो क्या? डॉक्टरनी मला विचारलं. हाँ, जब ज्यादा सोचता हूं तो नाखून खाता हूं, मी इनोसेंटपणे त्यांना सांगितलं. मैं लिख के देता हूं. तुम्हें लेप्रेसी यानी तुम जिसे महारोग कहते हो वो नहीं हुआ है. ये तो सिर्फ स्किन इन्फेक्शन है जो 8 दिन में पूरा ठीक हो जाएगा. प्लीज बिलीव मी, डॉक्टर पारेख म्हणाले. मी त्यांनी दिलेली औषधं आणि गोळ्या सायनच्या केमिस्टकडनं विकत घेतल्या आणि 8च दिवसात मी पूर्ण बरा झालो. देश माझ्या रूपात एका हिमालयात योग साधना करणाऱ्या एका योग्याला मुकला. मी पुन्हा पुढील शिक्षणाला लागलो. MMS जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट. MMS जमनालाल बजाज इन्स्टिट्यूटला ऍडमिशन घेतली. 1979 मध्ये रिटर्न टेस्ट, ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यू सगळे पार पडले आणि मला ऍडमिशन मिळाली. पण हे सगळे मेरिटवर पार पडले असे म्हणणे म्हणजे मेरिटवर जे येतात त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे होईल. बजाजमध्ये 50% मुलं ही रिझर्व्ह कॅटेगरीमधून येतात, म्हणजे त्यांचा आणि मेरिटचा तसा संबंधच नसतो. 50% जनरल कॅटेगरीतून येतात. आमच्या वेळी एकूण 50 विद्यार्थी जमनालाल बजाजमध्ये MMS करता आले, म्हणजे 25 विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरीतून आले तर 25 विद्यार्थी जनरल कॅटेगरीतून आले. मी जनरल कॅटेगरीतून प्रवेश केला. बजाजला ऍडमिशन घ्यायचे, निदान तसा प्रयत्न करायचे ठरले त्याच सुमाराला माझा मित्र प्राध्यापक मोहिनीराव सुतवणी याच्याशी कन्नवानगर 2 ते विकोडी रेल्वे स्टेशन या 20 मिनिटाच्या बस रूटमध्ये याविषयी चर्चा झाली. हे बघ राजीव, बजाजला जी मुले विद्यार्थी म्हणून जातात त्यातले जनरल कॅटेगरी आणि रिझर्व्ह कॅटेगरी त्या दोन्हीचा तू गेल्या 10 वर्षाचा अभ्यास केला तर 90% मुलं ही बड्या घरातली
किंवा बड्या घाड्यातली दिसतील. त्यांचे कुठे, कोण आणि कसे काम होते हे त्यांनाच माहिती. या संदर्भात कोण काही बोलत नाही आणि कोणीही हा विषय बाहेर येऊ देत नाही. मोहिनीराज म्हणाला. पण आपल्याला हे कसे कळणार? मी त्याला प्रश्न केला. हे बघ, तू कोणा इंडस्ट्रियलिस्टचा मुलगा नाहीस, ना कोणी सरकारी सेक्रेटरी, चेअरमन, मंत्री तुझा नातेवाईक आहे. तुझे वडीलही 400 रुपये पगारांवर सेवानिवृत्त झाले आहेत. तू एका स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा आहेस, पत्रकाराचा भाऊ आहेस आणि युनिव्हर्सिटी सारख्या विख्यात संस्थेतून B.Pharm फर्स्ट क्लास मध्ये पास झाला आहेस. एवढीच काय ती तुझी पुण्य आहे. तू परीक्षा दे, इंटरव्ह्यू दे, ग्रुप डिस्कशन मध्ये हिरिरीने भाग घे आणि शिवाय मंत्र्यांच्या वशिल्याची जादू अनुभव. जर तुला यश मिळाले तर जसे इतर कोणी वर्गात आपण रिझर्व्ह कॅटेगरीतून आलो की जनरल कॅटेगरीतून आलो हे सांगत नाही, तसेच तूही मंत्र्यांच्या वशिल्याने आलो असे सांगू नकोस. काय होते ते पहा. शेवटी तुला उद्योजक व्हायचे आहे असेच म्हणतोस, तर उद्योजकांनी आयुष्यात हे सत्व ठेवावे. साम, दाम, दंड आणि भेद या 4 मार्गाचा वापर तुला करता येणार नाही. तू या मार्गाचा वापर कर. गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर आपले M.Pharm आहेच. मोहिनीराज शांतपणे म्हणाला. मी रिटर्न टेस्ट दिली. ग्रुप डिस्कशन मध्येही हिरिरीने भाग घेतला. मला आठवतं त्याप्रमाणे इंटरव्ह्यूही दिला आणि नंतर सुमारे 15 मंत्र्यांची, ज्यात उद्योगमंत्रीही होते, यांची स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा म्हणून रेकमेंडेशनची पत्रे घेतली आणि ती बजाजच्या डायरेक्टरच्या PA ला दिली. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे बोर्डवर जी मेरिट लिस्ट लागली त्यात माझे नाव होते. त्यात माझ्या मेरिटचा भाग किती आणि रिकमेंडेशन पत्राचा किती हा प्रश्न मला सोडवताच आला नाही. पण वर्गात अनेक बड्यांची मुले होती. उदय कोटक, जो आज कोटक महिंद्राचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे, तो वर्गात होता. सध्या बेल्जियम आणि लक्झेंबर्ग मध्ये भारताचा अँबॅसेडर असलेला मंजित पुरीही आमच्या बॅचला होता. आणि वेकफिल्डचा सध्याचा व्यवस्थापकीय संचालक असलेला अश्विन मल्होत्रा, असे कितीतरी नामवंत आमच्या बॅचला होते. ते सगळे माझ्यासारखेच निव्वळ मेरिटवर आले होते असे मानणे माझ्या आणि त्यांच्या साऱ्याच्या सोयीचे आहे, खरे ना? बजाजमध्ये मराठी मुलांचा एक ग्रुप होता. त्या सरांना बजाज इन्स्टिट्यूटने इंग्रजीच्या स्पेशल लेक्चर्सना बसवले. जे मराठी माध्यमातून शिकले आणि ज्याचे इंग्रजी कच्चे आहे त्यांच्यासाठीच हा क्लास होता. सिद्धार्थ कॉलेजमधले प्रोफेसर्स या विषयाची लेक्चर्स घ्यायचे. अर्थातच या क्लासमध्ये इतर मराठी मुलांमध्येही माझाही समावेश होता. एवढे करूनही माझे इंग्रजी तेवढेच सुधारले नाही हे आता मी तुम्हाला सांगू शकतो.